आम्ही जेव्हा सरच्या काव्य अकॅडमीचं नाव ऐकलं तेव्हा आम्ही जेव्हा ग्राउंडला पात्र झालो त्यावेळेस ठरवलं की सरकडे गेलं तर आपण सक्सेस काव्य अकॅडमीमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली 16 महिने ग्राउंडची प्रॅक्टिस केली. सरने खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडून ग्राउंड करून घेतलं. सरकर रगडा वर्कआउट हे स्पेशल एक आयटम होता, त्याच्यामध्ये खूप कष्ट लागतात आणि मेहनत लागते. आता माझं वय सध्या 35 वर्ष आहे, तरी पण आम्ही ह्या मुलाला पण जमू द्यायचो नाही. ग्राउंडसाठी प्रॅक्टिससाठी आम्ही ह्यांच्या पुढे करायचो. गोरवडेश्वरच्या पायऱ्या असेल किंवा डोंगर चढणं असेल, ह्यांनी 2 राऊंड मारले तर आम्ही 5 राऊंड मारल्याशी थांबायचो. त्यामुळे आम्ही आता ह्या पदावर विराजमान होण्याचा आम्हाला अभिमान आहे की सर ग्राउंडसाठी खूप कष्ट करून घेतात मुलाकडून. मुलाने फक्त मन लावून काम केले पाहिजे. कोणतीही गोष्ट सरने जे सांगितले तेवढं टास्क जर पूर्ण केलं तर रिझल्ट नक्कीच मिळणार आहे. सर नेहमी म्हणतात मी बोलत नाही, माझा रिझल्ट बोलतो, आणि सरचं हे खरंच आहे. यावर्षी तर पोलीस भरतीमध्ये भरपूर सारे मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. प्रवीण गायकवाड सर जे आमच्या ग्राउंड मध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी होती त्यांची, ते फक्त 1 मार्कावर त्यांचा रिझल्ट राहिलेला आहे. सुनील गोल्हार म्हणून आहे, त्यांचं पण सिलेक्शन झालं होतं पण नंतर आयोगाने त्यांना काहीतरी कारणासाठी बाद केलेलं आहे. त्यांचं पण सिलेक्शन होईल अशी आमची इच्छा आहे. आणि सरच्या अकॅडमीमध्ये शिस्त चांगल्या प्रकारे आहे. सर स्वतः ग्राउंड घेतात आणि प्रत्येक मुलाकडे स्वतः लक्ष देतात. आता मी त्यांच्या ग्रुपला आहे, दररोज सरचा मेसेज असतात. मुलं मोबाईल पाहतात, लक्ष देत नाहीत, अभ्यास करत नाहीत, आणि त्यांची हाजरी पण दररोज असते, ते बी ऑनलाईन हाजरी असते. आणि सर दररोज व्हॉट्सअपला ते टाकतात की किती मुलं हजर आहेत, पालकांनी नोंद घ्यावी. आणि पालकांनी खरंच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सर काय सूचना देते आणि आपला पाल्य ते पालन करतो का नाही. आणि सरने सांगितलेला जर टास्क किंवा अभ्यास पूर्ण केला तर तुम्हाला पहिल्या भरतीमध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो. आता सुद्धा 25,000च्या आसपास भरती निघण्याची शक्यता आहे, कारण की पुढल्या वर्षी कुंभमेळा असल्याने जास्तीत जास्त पोलीस भरती करून घेण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याच्यामुळे मुलांनी कष्ट केले पाहिजे. आणि जो कमी वयात आहे तो ग्राउंडला मार्क चांगले घेऊ शकतो. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुमचं डिप्रेशन वाढत जातं आणि तुमच्यावरला ताण वाढत जातो. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टीला तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, ग्राउंड आणि लेखी परीक्षा.